मंडळी, एक मोठी ऑर्डर आलेली होती. इथे जो कणकेचा गोळा दिसतोय असेच आणखी 3 कणकेचे गोळे एका पातेल्यामध्ये कणिक मळून झाकून ठेवलेले होते. त्यांची ऑर्डर अशी होती की 100 चपात्या आणि भाजी हवी होती त्यांना. तर त्यासाठी सुरुवातीला कणिक मळून घेतली आणि कणकेचे गोळे करून घेतले. त्यानंतर माझी आई आलेली होती, त्यामुळे मला थोडासा हातभार लागला तिचा. प्रत्येक कणकेचा गोळा मी असा फोल्ड करून त्याला तेल लावून घेतला आणि लागेल असं पीठ लावून एकदम पातळ अशी चपाती लाटून घेतली. मी चपात्या लाटून घेतल्या आणि माझ्या आईने पटापट भाजून घेतल्या. एक चपाती लाटून होईपर्यंत दुसरी तव्यावरती भाजून होत होती. सुरुवातीच्या काही चपात्या व्हिडिओ शूटिंग करायचं होतं, त्यासाठी मीच भाजून घेतल्या. त्यानंतर माझ्या आईने मला हेल्प केली. बघू शकता एकदम काठोकाठ अशा सगळ्या चपात्या फुगलेल्या होत्या. चपाती घरी खाण्यासाठी करायची असो किंवा ऑर्डरसाठी करायची असू देत, चपाती तव्यावरची भाजून झाली की पोळपाटावरती लाटून तयार पाहिजे, म्हणजे गॅस कसा मोकळा राहत नाही आणि पटापट चपाती लाटून आणि भाजून तयार होते. मस्त चपात्या तयार झाल्या होत्या. ज्या कस्टमरची ही ऑर्डर होती त्या कस्टमरला सुद्धा या चपात्या खूप आवडल्या. माझी आई जरी माझ्यासोबत चपाती भाजण्यासाठी असली तरी सुद्धा सुरुवातीला टेन्शन आलं होतं, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात चपात्या पहिल्यांदाच बनवणार होते. बरं, कस्टमरला 1 वाजेपर्यंत दुपारी ही ऑर्डर हवी होती. वेळेत होईल की नाही असं सारखं वाटत होतं. बरं, हे बनवून जरी झालं असलं तरी पॅकिंगसाठी सुद्धा भरपूर वेळ लागतो. 20-20 चपात्यांचे मी गठ्ठे केले आणि ॲल्युमिनियम फॉईलमध्ये व्यवस्थित अशा पॅक करून घेतल्या. म्हणजे ही चपाती दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत म्हटलं तरी एकदम मऊ लुसलुशीत अशी राहते. अजिबात चिवट किंवा वातड होत नाही. असे हे एकूण 5 गठ्ठे चपातीचे तयार झाले. टोटल 100 चपात्या बनवून 100 चपात्या पॅकसुद्धा केल्या. चपात्या तर झाल्या. त्यानंतर आलू मटारची भाजीसुद्धा व्यवस्थित बनवून पॅक करून घेतली. मी माझ्याच डब्यामध्ये ही भाजी पॅक केली आणि 1:45 वाजता कस्टमरला फोन करून ऑर्डर तयार असल्याचे सांगितले. तुम्हालाही अशा काही ऑर्डर्स द्यायच्या असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, नक्की कॉन्टॅक्ट करा.